चला बघायला जात आहे की पाणी आणि पाणी किती पडलं, पाऊस किती पडला. शेत आपलं हा छोटा मका, हा कुठं मोठा 2-3 महिन्यात पूर्ण ताड होऊन जाईल. बेलाचं झाड, बेलाचा एक व्हिडिओ टाकला होता, मस्त बेल आहेत. पाऊस नसताना गेलं तर हे पीक आता कुठं गेलेलं, कुठं बाद भरावं लागतील. इथं खूप बाद आहे या साईडला. अजूनही काही बीज असेल आतमध्येच. इकडे हा मका आहे, या शेतातही मका आहे. तिकडे ते बघा कबूतर दगड मारू. मका खातात ते. शेतकऱ्याचं नुकसान मका खाऊन. घेतलेला मका ओला झालेला असेल तो खाताय उकरून. शेतकऱ्याच्या मालावर सगळ्यांचा हक्क आहे, निसर्गाचाही, दलालांचाही, गव्हर्नमेंटचाही. तरी पण शेतकरी दुःखीच. काही आहे शेतकरी धन आहे, घरामध्ये माल भरलेला असतो, जेव्हा वाटेल तेव्हा विकू शकतो. पण कमी शेतीवाला शेतकरी जो आहे त्याला तर पैशासाठी माल विकावाच लागतो. व्याजानं पैसे घेतलेले असतात गव्हर्नमेंटकडून आणि बाकीच्या लोकांकडून. हे इथं मस्त लागलेलं आहे. ह्या 3 वयामध्ये मक्का मस्त लागलेला आहे एकदम. इथं उडद मूगही आहे, तूरही आहे. इकडे खूप छान आहे, रिअलही बघा या वयांमध्ये. इकडे थोडंसं पाणी आहे, थोडंसं बोर आहे, ठिबक आहे, त्यामुळे आहे व्यवस्थित. चला कपासी 4 पानं, 4 पानांची कपासी आता झालेली आहे. हे सॉरी, हे तीड आहे. तर तीड पेरलेली या साईडनं मका, आणि ते तिकडं बेलाचं झाड खूप दूर. हे ताडाची झाडं साऊथ साईडला जास्त असतं. ताड आलेले आहेत त्याला. आता पिकतील, ते पावसाळ्यामध्ये पिकतात आणि पडतात. डुकरं वासाने डुकरं येतात, जंगली डुकरं खातात त्यांना. हे बघा ते ताड लागलेले आहेत व झाडावर. बघा संगीत, माशांचं संगीत, पक्ष्यांचं संगीत. कॉमेडी व्हिडिओ नाही बनवत मी, जे आहे रिअलमध्ये जे करतोय त्याचीच व्हिडिओ बनवत आहे. हा धुरा, तूरही मस्त झालेली आहे इकडे. या साईडला व्यवस्थित झालेलं आहे. थोडंसं आहे 1-1.5 एकरमध्ये. 1.5 एकरमध्ये इथं कपाशी, मका, इथं सोयाबीन, उडीद, मूग. सोयाबीन बाकी आहे अजून. उडीद, मूग आणि तूर असं मिश्र प्रकारचं आहे. 5-6 एकरमध्ये आहे फक्त. इथं 5-6 एकरच शेत आहे. त्यामधलंही थोडं आपलं शेडसाठी, बकऱ्यांच्या शेडसाठी तिकडे बकऱ्या चालू आहे, मस्ती करतायत. असे हे 5 मिनिटाचा माझा व्हिडिओ होता. हे ताडाचं झाड बघा, दिसत असेल तुम्हाला वर. त्या निंबाच्या वर साईडची ताड ते ब्लॅक झालेले आहेत आता. इथं तर नाही खाऊ शकलो मी, शेतात असतं. ग्रामीण भागमध्ये काय, इथं झाड असताना मी कधी तोडून खाऊ शकलो नाही. पण पुण्याला गेलो की दिसतात, तिथं विकले जातात 50-50, 100-100 रुपयाला दिखतात. लोक गाड्या घेऊन बसलेले असतात ताडाचं.
बघा शहरातल्या लोकांना आम्ही फक्त झाड बघू शकतो, एवढं वर चढून तोडून खाऊ नाही शकत, कारण खूप डेंजर आहे ना झाड. झाडवर चरायला ट्रेन माणसं बाहेरचीच लोक यायची असं म्हणतात, कारण याचं तसं हे झाड महाराष्ट्रातलं नाहीच आहे, तर महाराष्ट्रात होतं कुठं मोठं, कारण एवढी आयडिया नाही यावर चढण्याची काय आहे, खूप उंच आहे. पाय जर तुटलेला नसता ना, नक्की ट्राय केलं असतं मी, चढलो पण असतो. हे निंबाचं झाड, त्याचं बेल, बेल तर खूप छान आहे, गोड बेल आहे एक नंबरचे. बेल पासून खूप बिमाऱ्या, बेलाचा ज्यूस, आपण म्हणतो ना ग्रामीण भागात सगळं भेटतं, सगळं आहे, पण एवढा वेळ नाही हो. पण शहरामध्ये बेलही भेटेल तुम्हाला, बेलचा ज्यूसही भेटेल, बेलाचे वेगवेगळे हेही भेटतील, ताडही भेटेल खायला, पैसे द्या सगळं एवढा. का तर शरीरासाठी. इथं काय नाही, शेतकऱ्याचं शरीर शेतामध्ये काम करू करू पसीना पसीना असं होतं. हा विडा घेऊन आलोय, आहे तर मी पण शेतकरीच पण एवढा पूर्ण शेतकरी नाहीये की मला पूर्ण येतं, तर मी ट्राय करतोय. कारण जर सगळेच डॉक्टर इंजिनियर आय टी मध्ये गेले तर शेती कोण पिकवणार. यांची टेक्नॉलॉजी फक्त अवजारं बनवू शकतात, पीक नाही उत्पन्न करू शकत. सॉफ्टवेअर बनवू शकतात, डिझाईन करू शकतात, अन्न तर शेतकऱ्यालाच करायचं आहे. काही वर्षांनी होईल इंजिनियर डॉक्टर हे पण शेती करायला लागतील घरामध्ये त्यांच्या. का तर धान्यासाठी, अन्नधान्यासाठी. ओके बाय. छोटासा व्हिडिओ नाही आहे माझा, खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण असो आता थोडी व्हिडिओची लेंथही वाढत आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट पण करा. मला माहीत नाही स्टार गिर काय असतं ते, यूट्यूबच्या चॅनलवर टाकल्यानंतर व्हिडिओ भेटतात. मी कधी ट्राय नाही केलेला आणि माझा व्हिडिओ पण एवढा क्लिअर पण नसेल. मी एक सेल्फी कॅमेरानं, म्हणजे छोटासा कॅमेरा आहे मोटोरोलाचा, त्याच्या कॅमेऱ्याने मी व्हिडिओ बनवतो. असं नाही आहे की कोणी बघावा माझा व्हिडिओ की बघावा, मी माझ्या आठवणीसाठी बनवतोय. चला मला पण आठवण येईल कधी मी असं बोललो होतो असं. प्रयोग आहे, एक्सपिरियन्स आहे. खूप दमलोय आता, एवढं फिरत नाही मी. चल छान आहे. ओके बाय.